सर्वांना खूप खूप नमस्कार. मित्रांनो, आपल्या टॉपर्स टेस्ट सिरीज मध्ये आपण खूप मोठा प्रोजेक्ट केला होता. 14 टेस्ट होत्या मित्रांनो. आता 13वी टेस्ट आज अपलोड होते. मित्रांनो, एवढा मोठा प्रोजेक्ट मलाही आवाका नव्हता की एवढा मोठा प्रोजेक्ट खरंच आपला सक्सेस होईल का नाही. पण हा प्रोजेक्ट जवळपास सक्सेस होण्याच्या मार्गावर आहे. उद्या 14वी टेस्ट त्या ठिकाणी अपलोड होईल. मित्रांनो, चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये माझं प्रचंड व्यस्त शेड्यूल बघता चालू घडामोडीला मला तेवढा न्याय देता आला नाही. जेवढा माझ्या पद्धतीने घेता आलं तेवढं मी घेतलं. पण आता शेवटच्या टप्प्यामध्ये चालू घडामोडीचे एक दर्जेदार शिक्षक आदरणीय ब्रह्मानंद शिंदे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर मी शिंदे सरांना सांगितलं की आता आपले बघा दुसऱ्या टेस्ट पासून आपलं डिस्कशन राहिलं होतं. 2, 3, 4 ओके 5, 6, 7, 8, 9, 10 असं मी 3 ग्रुप केलं होतं. त्यातली 5, 6, 7 मी घेतलेला आहे. ओके, आता ब्रह्मानंद शिंदे सर आजचं लेक्चर जे आहेत 8, 9 आणि 10 या 3 टेस्ट सर आजचं लेक्चर टाकतील. उद्या 2, 3, 4 टाकतील. ओके, आणि त्यानंतर आय थिंक आता 11 नंबर 10 नंबरच एक राहिलं, 11 नंबरच राहिलं असेल. ओके, 11 आणि 12चं माझं मी टाकून देईल. कळतंय मी काय म्हणतो ते. तर अशा पद्धतीने चालू घडामोडी सुद्धा सक्सेसफुल आपण पूर्ण करून घेतोय. ओके, राज्यघटनेचं तर मी इत्यंभूत सगळं घेतलेलंच आहे. ओके मित्रांनो, जवळपास 500 ते 600 लोकांनी ही टेस्ट सिरीज आतापर्यंत आपली सोडवली. सगळ्यांना याचा खूप जास्त फायदा झालेला आहे. ओके, माझ्या पद्धतीने मी बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, चालू घडामोडीला इथून पुढे तुम्हाला ड्राईव्ह करण्याचं काम ब्रह्मानंद शिंदे सर करतील. अत्यंत उत्कृष्ट चालू घडामोडी सर घेतात. ओके, तर सरांना मी अचानकच सर आलेले आहेत, इन्व्हाइट केलेलं आहे मी. ओके, त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे झालं तर सांभाळून घ्या. पुढच्या टेस्टला सरांना मी पूर्णपणे पहिल्यापासून प्री प्लॅन सरांना मी घेईन. ओके, चलो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. सगळ्या टेस्ट व्यवस्थित पद्धतीने करा. राज्यघटनेचं माझं मित्र कंटिन्यू करतोच आहे. ओके, चलो जय हिंद तुम्हा सर्वांना. आणि 14 तारखेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण भेटतच राहू अधूनमधून. ओके, चलो सरांना मी कंटिन्यू करायला सांगतो. थँक्यू सो मच सर. सरनी चांगलीच ओळख करून दिली. आपण लागलीच सुरुवात करूया आपल्या करंट अफेअर्सच्या अनालिसिसला. पहिली 8वी टेस्ट आहे. 8व्या टेस्टमध्ये पहिला प्रश्न आहे साहित्य अकॅडमी पुरस्काराबद्दल. आपले जे काही चालू घडामोडी आहेत, कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल, त्यामध्ये पुरस्कार हा घटक खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही महत्वाचे पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार असेल, साहित्य अकॅडमी पुरस्कार असतील, परत नोबेल पुरस्कार असतील आणि पद्म पुरस्कार असतील. बाकी महत्वाचे आहेत पण यांच्यावर जास्त करून प्रश्न येतात. हे पुरस्कार त्यांची स्थापना वर्ष असेल, काय स्वरूपात ते मिळतात, कुणाला मिळालेले आहेत, विविध गटांमध्ये कुणाला मिळाले आहेत, किती भाषांमध्ये मिळतात, अशा सगळ्या गोष्टी आपण एक एक करून पाहणार आहोत, जेणेकरून कुठल्याही अँगलनी प्रश्न जरी आला आपल्याला तरी आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे. पहिला आहे साहित्य अकादमी पुरस्कार. तर साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च पुरस्कार म्हटलं तर ज्ञानपीठ पुरस्कार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचा म्हटलं तर साहित्य अकादमी पुरस्कार. साहित्य अकादमी पुरस्कार 2025 बद्दल अयोग्य विधान आपल्याला विचारलेलं आहे. याच्यामध्ये पहिलं जे काही वाक्य आहे, राजू बाविस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मकथेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. विधान अगदी बरोबर आहे. पुढचं होतं दरवर्षी अकॅडमी मार्फत मान्यता देण्यात येणाऱ्या भाषेतील 24 कलाकृतींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. टोटल आपल्या जे काही 8व्या शेड्यूल मध्ये 22 लँग्वेजेस आहेत, त्या 22 लँग्वेजेस परत आपले इंग्रजी असेल आणि राजस्थानी अशा 24 भाषांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. हेही वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर 2024चा डॉक्टर सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षेसाठी पुरस्कार मिळाले. हेही बरोबर आहे. आपलं जे काही अयोग्य विधान, यामध्ये अयोग्य असं काही नाही, सगळे विधान जे काही आपली योग्य आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो काही पुरस्कार आहे तो आपण पाहूयात. तो आहे ज्ञानपीठ पुरस्कार. आपण आता सुरुवातीला सांगितलं की ज्ञानपीठ हा काय सर्वोच्च पुरस्कार आहे आणि सगळ्यात काय म्हणतो महत्वाचा जो आहे साहित्यामधला हा पुरस्कार आहे. दोघांची स्थापना जर पाहिली, मागचा जो काही साहित्य अकॅडमी पुरस्कार पाहिला, याची जी सुरुवात आहे 1954 ची आहे आणि 55 पासून द्यायला सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये 24 भाषांमध्ये जे काही प्रत्येक विजेते आहेत त्यांना 1 लाख रुपये असेल, त्याच्यानंतर ताम्रपट असेल आणि एक सन्मान चिन्ह देण्यात येतं. तेच जर आपण ज्ञानपीठ बद्दल जर बोलायला गेलं, कम्पॅरेटिव्हली अभ्यास करायचा आहे, जेणेकरून जास्त पाठ करायची गरज नाही पडणार. ज्ञानपीठ मध्ये काय 11 लाख रुपये, त्याच्यानंतर सरस्वती किंवा वाग्देवीची प्रतिमा आणि सन्मानपत्र अशा 3 गोष्टी मिळतात. इथं काय होतं, पूर्ण जे काही आयुष्याचं काम आहे एखाद्या साहित्यिकाचं त्याच्यासाठी हा पुरस्कार मिळाला जातो. आणि आधी जो पहिला साहित्य अकॅडमी त्याच्यामध्ये एका विशिष्ट साहित्याला तो पुरस्कार दिला जातो. अशा जे काही सगळं
दोन्हीमधला जो काही फरक आहे तो आपल्याला लक्षात पाहिजे, जेणेकरून मग उत्तर चुकणार नाही. 60व्या ज्ञानपीठ पुरस्काराबाबत अयोग्य विधान विचारलेलं आहे. 2025चा ज्ञानपीठ पुरस्कार तमिळ गीतकार व लेखक आर वैरामुथू यांना मिळालेला आहे. विधान अगदी बरोबर आहे. त्यानंतर कलिकाटू इथिकसम या साहित्य कृतीसाठी त्यांना हा 2003 साठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. हे बरोबर आहे. नंतर स्थापना 1961 ची स्थापना आहे ज्ञानपीठची, बरोबर आहे. आणि याची सुरुवात झालेली 1965 ला. स्थापना वेगळी आहे पहा आणि द्यायला सुरुवात वेगळी आहे. दोन्हीचं वर्ष वेगळं. साहित्य अकादमीसाठी आपण 1954-55 पाहिले, इथे 1961-65 पाहिजे. स्वरूप पहा, तुम्हाला सांगितलंय पुरस्काराचं स्वरूप 11 लाख, मानपत्र, देवी वाग्देवी किंवा सरस्वती जी काही माता आहे त्यांची प्रतिमा असते, मूर्ती असते. इथं काय चुकलंय? 10 लाख. किती आहे पुरस्कार स्वरूप? 11 लाख. एवढं लक्षात ठेवायचं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला चुकवण्याचा प्रयत्न केला. अयोग्य विधान काय मग आपलं? उत्तर 4. पुढचं पाहूयात. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला जाहीर करण्यात आला असं विचारलेलं आहे. हा पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर करण्यात आलेला आहे. त्यांचं लता दीदींचं जे काही निधन झालं 3-4 वर्षापूर्वी, तेव्हा हा पुरस्कार त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुरू करण्यात आला होता आणि मास्टर दीनानाथ जे काही मंगेशकर आहेत त्यांचे जे काही ट्रस्ट आहे त्यांच्या मार्फत हा दिला जातो. पुढचा प्रश्न आहे जागतिक अन्न पुरस्कार 2025 याच्याबद्दल आपल्याला अयोग्य विधान कुठलं ओळखायचंय. पहिलं तर प्रश्न योग्य की अयोग्य हे विचारायचं. पहिले ब्राझिलियन महिला शास्त्रज्ञ मारियांगेला हंग्रिया यांना जाहीर झालाय. अगदी बरोबर आहे. अन्न व कृषी क्षेत्रातला नोबेल याला म्हटलं जातं. पहा, या पुरस्कारांबद्दल जे काही टोपण नाव वगैरे याला नोबेल म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, तर हे सगळं लक्षात ठेवायचं. या गोष्टी सुद्धा एक्झामला तुमच्या पुढच्या वगैरे विचारले जातील. पुढे एम.एस. स्वामीनाथन या पुरस्काराचे पहिले विजेते आहेत. अगदी बरोबर आहे. आपले जे काही एम.एस. स्वामीनाथन आहे, हरित क्रांतीचे जनक आपण भारताचे म्हणतो, त्यांना हा पहिला पुरस्कार मिळाला होता. यांच्याबद्दल अजून काही बीट जर लक्षात ठेवली तर महाराष्ट्र शासनाने काय केले, 7 ऑगस्ट हा दिवस शाश्वत कृषी दिन म्हणून घोषित केलेला आहे. हे पण लक्षात ठेवायचं, कारण की त्यांचं काय 100वी जयंती वर्ष चालतंय. यांच्याबद्दल कुठलंही बीट आलं तरी विसरायचं नाही. तर उत्तर काय, वरील सर्व योग्य आहे. याच्यामुळे थोडं प्रश्नामध्येच चेंजेस करायला पाहिजे होते. योग्य कुठलं आहे तर सर्व योग्य आहे त्याच्यामध्ये. पुढे वर्ल्ड लॉ काँग्रेस सन्मान मिळवणारे पहिले भारतीय वकील कोण असं विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे डायरेक्ट भुवन रिभू. पुढचा प्रश्न पाहूयात. 2025 चा संयुक्त राष्ट्र चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? पहा, संयुक्त राष्ट्र जे काही युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम हा जो आहे UNEP ज्याला म्हणतो, त्यांचा हा पुरस्कार आहे. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ म्हणजे जागतिक हवामान बदल वगैरे जे काही गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल चांगलं कार्य करणाऱ्या माणसांना हा पुरस्कार दिला जातो. त्याच्यामध्ये 25 चा पुरस्कार मिळालेला आहे सुप्रिया साहू यांना. या तमिळनाडू गव्हर्नमेंटमध्ये ज्या काही सचिव लेवलच्या ऑफिसर आहेत, पर्यावरण रिलेटेड त्यांचं बरंच काम आहे. किंवा कूल रूफ टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, उन्हाळ्यामध्ये पहा शासकीय इमारती असतील, शाळा असतील, यांच्यामध्ये त्यांनी अशी टेक्नॉलॉजी वापरली की जेणेकरून तिथलं जे काही रूफ असेल त्याचं टेम्परेचर कमी राहील. अशा आहेत त्या सुप्रिया साहू. पुढचा आहे अमेरिकन म्युझिक अवॉर्ड 25 जिंकणारी पहिली भारतीय वंशाची संगीतकार कोण ठरले असं विचारलंय. याचं उत्तर आहे राजा कुमारी म्हणून. या रॅपर आहेत. भारतीय म्युझिक जे असेल किंवा पाश्चात्य जे काही रॅप सॉन्ग असेल यांचं फ्युजन करण्यामध्ये त्या माहीर आहेत. आणि मध्ये एक सिरीज पण येऊन गेली, त्याच्यामध्ये एक महिने तो कोनबे वगैरे जे काही रॅपर्स जज म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्या जे काही मालिका किंवा म्युझिकल काय म्हणू शकतो आपण त्याला, म्युझिकल मालिका होती, त्याच्यामध्ये राजाकुमारी सुद्धा काय होत्या, जज होत्या. हे उत्तर आहे त्याचं. पुढचा एक खालीलपैकी कोणाला साहित्य अकादमी युवा पुरस्कार, साहित्य अकादमीचे बरेच पुरस्कार आहेत. नॉर्मल आहे, युवा पुरस्कार आहे, नंतर बाल पुरस्कार आहे, संवाद किंवा भाषांतर पुरस्कार आहे. वेगवेगळ्या गटात विचारले जातात. मागच्या वेळी युवा पुरस्कार विचारला गेला होता. युवामध्ये मोस्टली मराठीला कुठला दिला जातो हा पहिलं पाहायचं. आणि जर मेमरी शार्प असेल तर मग हिंदी इंग्रजी यांना पण लक्ष ठेवायचं, कारण की मागच्या वेळी प्रश्न विचारताना त्यांनी मराठी सोडून बाकी 2-3 विचारले होते. जर डीप जायचं झालं तर बाकीचे सुद्धा लँग्वेजेस मध्ये विजेते पाहायचे. पहिलं मराठीचं पाहायचं. तर युवा पुरस्कार कोणाला जाहीर झालाय तर प्रदीप कोकरे. ते खोल दुष्काळ डोळे अशी त्यांची कलाकृती होती, त्याला हा पुरस्कार जाहीर झाला होता. आणि युवा किती वर्षांपर्यंत युवा समजायचं हे लक्षात ठेवायचं. 35 वर्षांखालील युवा साहित्यिकांना हा पुरस्कार दिला जातो, लक्षात ठेवायचे. आणि नॉर्मल जो काही साहित्य अकादमी पुरस्कार आहे त्याच्यामध्ये 1 लाख रुपये आणि बाकी गोष्टी सोबत मिळतात. तर युवांना त्याच्या अर्ध म्हणजे 50,000 आणि इतर जे काही गोष्टी आहेत त्या सोबत मिळतात. कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवायचे.
पुढे आहे IUCN म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. पहिली ती संस्था लक्षात ठेवा. ग्लँड स्वित्झर्लंड या ठिकाणी तिचं हेडक्वार्टर आहे. ग्लँड स्वित्झर्लंड. IUCN चा केंट्रॉन आर मिलर पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला असं विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे पहिलं सोनाली घोष. पुढचा पाहूयात. 2025 चा UNEP युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम जी काही त्यांची काय म्हणू शकतो एखादी संस्था आहे, हिचं केनिया नैरोबी या ठिकाणी हेडक्वार्टर आहे. युनायटेड नेशनच्या मोस्टली ज्या काही संघटना आहेत त्यांचं हेडक्वार्टर कुठे आहे? अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क वगैरे या ठिकाणी आहे. थोड्या संस्था आहेत ज्या बाहेर आहेत, त्यातली महत्वाची नैरोबी केनियाला हेडक्वार्टर असलेली संस्था आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. या ठिकाणी चॅम्पियन्स किंवा यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हे पुरस्कार दिले जातात. मग यंग चॅम्पियन्स मध्ये कुणाला पुरस्कार मिळाले ते पाहूयात. ते आहेत जिनल मोदी, हे त्याचं उत्तर आहे. यांचं काय, आपलं जे काही नॉर्मल लेदर आहे त्याला चांगला उत्तम पर्यावरण पूरक पर्याय म्हणून त्यांनी बनोफी लेदर, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. बनोफी लेदर हे जे काही लेदर आहे, केळी ज्याला म्हणतो आपण बनाना, त्याचे जे काही रॉ प्रोडक्ट असतील त्याच्यापासून मिळणारे, त्याच्यापासून हे लेदर त्यांनी बनवलेलं आहे. बनोफी लेदर लक्षात ठेवायचंय. केळीच्या पानांपासून वगैरे त्यांनी बनवलेलं आहे आणि एक शाश्वत पर्याय लेदरला त्यांनी दिलेला आहे. नाव आहे जिनल मोदी. आडनाव तर तुमच्या लक्षातच राहील, उत्तर पण लक्षात ठेवा आणि काय केलंय त्यांनी हे लक्षात ठेवा, जेणेकरून प्रश्न याच्यावर जरी आला तरी आपल्याला उत्तर आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय घेतोय, अनालिसिस घेतोय, नाही तर फक्त उत्तर सांगून आपण पुढे सरकलो असतो. पुढे आहे 2025 चा वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? हा, वर्ल्ड लीडर. कशामध्ये? पीस मध्ये. लक्षात ठेवा, पीस मध्ये आपण जर खाली नावं पाहिली त्याच्यामध्ये पाहिलं तर श्री श्री रविशंकर हे नाव तुम्हाला दिसेल. कशामध्ये? आध्यात्मिक कार्य आहे त्यांचं, शांतता वगैरे साठी त्यांनी कार्य केलेलं आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात, म्हणून हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, श्री श्री रविशंकर. पुढचं पाहूयात. खालीलपैकी कोणाला संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आलेला आहे? महासचिवांचा पुरस्कार पहा, आताच लागली जी काही एक्झाम झाली आहे त्याच्यामध्ये सुद्धा विचारला गेलेला हा पुरस्कार. याच्यामध्ये थोडंसं काय प्रिंटिंग मिस्टेक आहे, स्वाती शांताकुमार असं लक्षात ठेवा. उत्तर आहे मेजर स्वाती शांताकुमार यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन जे काय आहे त्याचा महासचिव पुरस्कार, हाय कमिशनर जे आहेत त्यांचा पुरस्कार मिळाला जातो. कशासाठी? संयुक्त राष्ट्राचे पीस कीपिंग मिशन असतात. शांतता जगामध्ये काही ठिकाणी जर नसेल तर तिथं प्रस्थापित करण्यासाठी पीस कीपिंग फोर्सेस जातात. म्हणजे फोर्सेसमध्ये जे काही काम केलं असेल, शांततेसाठी असेल किंवा जेंडर इक्वेलिटीसाठी काम केले असेल, लिंग भाव समानतेसाठी, त्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे मेजर स्वाती शांताकुमार या. पुढे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार पहा. आपले जे काही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आहेत त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ 1986 ला हा पुरस्कार जाहीर झालेला किंवा सुरू झालेला. मग जागतिक शांतता असेल, निशस्त्रीकरण असेल, याच्याबाबत हा पुरस्कार दिला जातो. 2025 चा पुरस्कार कोणाला प्रदान करलाय असा आपला प्रश्न आहे. याच्यामध्ये उत्तर आहे ग्राशा मशेल. तर खालचं पण नाव जे आहे ते असे दिलेले नाही. मिशेल बॅचलेट ह्या सुद्धा 2024 च्या विजेत्या आहेत. दोघांच्या नावामध्ये काय मिशेल हे नाव आहे, त्याच्यामुळे तुम्ही चुकू शकता. म्हणून ऍटलिस्ट लेटेस्ट जे आहे ते पहिलं लक्षात ठेवायचं. ग्राशा मिशेल किंवा माशेल. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मोठा पुरस्कार आहे, जवळपास 1 करोड एवढं त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपल्याला मानधन मिळालं जातं. त्यामुळे महत्वाचा पुरस्कार आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणाला बंदर प्राधिकरणाला, कोणत्या बंदर प्राधिकरणाला वर्षातील सर्वात स्वच्छ बंदर पुरस्कार प्रदान करायला? स्वच्छता पखवाडा पुरस्कार म्हणून असतात, वेगवेगळ्या गटामध्ये मिळतात. त्याच्यामध्ये मंत्रालयाचा गट असतो किंवा आपले जे काही पोर्ट आहे त्यांचा सुद्धा वेगळा गट असतो. पोर्ट गटामध्ये कुणाला मिळालंय असं ते विचारलंय, त्यात आहे पॅरादीप पोर्ट, हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही जर ऑनलाईन सर्च वगैरे केला तर तुम्हाला खूप सारे त्याच्यामध्ये कॅटेगरी दिसतील, त्यातलं पोर्ट कॅटेगरी आपल्याला विचारलेली आहे. पुढे टिंबटिंब यांना ग्लोबल टीचर प्राइज 26 जाहीर करण्यात आलेला आहे. ग्लोबल टीचर प्राइज हे प्राइज काय, तर टीचर क्षेत्रातला नोबेल असं त्याला म्हटलं जातं. याच्या आधी पहा आपल्या बहुतेक ह्या दुसऱ्या भारतीय आहेत. उत्तर आहे रुबल नागी, हे त्याचं उत्तर आहे. याच्यामध्ये आपले महाराष्ट्राचेच आधीचे एक शिक्षक होते, मला एक्झॅक्ट लगेच बहुतेक रणजित सिंह डिसले पहिले भारतीय होते. रणजित सिंह डिसले किंवा दिसले
हे पहिले भारतीय होते, त्यांना हा अवॉर्ड मिळाला होता, 2-3 वर्षापूर्वीच मिळाला होता. हे पहिले झाले. आणि रुबल नागी कुठले आहे? दुसऱ्या भारतीय आहे. पण जर महिला विचारलं तर पहिल्या महिला ज्यांना हा पुरस्कार मिळालेला, असं लक्षात ठेवायचं. ग्लोबल टीचर प्राइज, त्याच्यामध्ये जवळपास 1 मिलियन म्हणजे $10,00,000 एवढ्या लेवलचा पुरस्कार आहे. $1 किंमत पाहत जवळपास ₹100 आसपास असेल. असे $10,00,000 हा पुरस्कार आहे. रुबल नागी यांना मिळाले. कुठल्या आहेत त्या? मुंबईच्या आहेत. आणि मुंबईमध्ये शिक्षण क्षेत्रात त्यांचं चांगलं काम आहे. आणि भिंतींवर भिंतीचित्रे वगैरे काढून शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी स्लम एरियामध्ये त्यांनी बरेचसे केंद्र काढले, त्यासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. ग्लोबल टीचर प्राइज 2026. रुबल नागी महत्वाचं नाव आहे, लक्षात ठेवायचंय. अशा पद्धतीने 8वी जी काही टेस्ट होती त्यातले सगळे करंट अफेअर्सचे प्रश्न, त्यांची उत्तरं, त्याचं थोडंसं अनालिसिस, त्याच्यासोबतचे जे काही डाटा मी सांगतोय हा तुम्हाला आत्ता वाटत नसेल महत्वाचा आहे, पण पुढच्या ज्या काही एक्झाम येणार आहे त्याच्यामध्ये तो सगळा डाटा महत्वाचा आहे. त्यामुळे कुठलाही डाटा मिस करायचा नाही. पुढची टेस्ट पाहूयात, 9वी टेस्ट. त्याच्यामध्ये मे 2025 मध्ये बी स्माईल उपक्रम कोणत्या राज्य सरकारनं सुरू केलाय असं विचारलंय. बी स्माईल, तर याच्यामध्ये फुल फॉर्म जर थोडासा तुम्हाला माहित असेल तर बँगलोर रिलेटेड जे काही वेगवेगळे एंटरप्राइजेस आहेत, MSME सेक्टर रिलेटेड ही काही उपक्रम होता. तर बी फॉर बेंगलोर आहे. तर बेंगलोर कुठं आहे? मग आपलं कर्नाटक. म्हणून कुठला राज्य याच्यामध्ये? कर्नाटका हे याचं उत्तर आहे. बी स्माईल उपक्रम कर्नाटकामध्ये सुरू झालेला आहे. पुढे जुलै 2025 मध्ये सुरू करण्यात आलेली अदिती योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? आता या फुल फॉर्म वगैरे तुम्हाला माहित असतील तर हे गोष्टी सुटतात, योजना सुटतात, किंवा पाठांतर जे चांगले त्यालाही सुटतात. याचं ऊर्जा मंत्रालय हे उत्तर आहे. अदिती ही जे काही योजना आहे याच्यामध्ये काय केलंय? जुने उद्योग जे आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी लागते, त्यांच्यात अशी टेक्नॉलॉजी चेंज करायची जेणेकरून त्या कशा बनतील? इलेक्ट्रिसिटी इफिशियंट बनतील आणि कमीत कमी वीज त्यांना लागेल, अशी योजना आहे. ऊर्जा मंत्रालयाची योजना आहे. जुलै 2025 ही योजना आहे. पुढे पाहू, एक कुटुंब, थोडेसे टायपिंग मिस्टेक आहे, ऍडजस्ट करून घ्या. एक कुटुंब एक उद्योजक, पुढे शून्य गरिबी P4 धोरण असेल, डिजी लक्ष्मी योजना असेल, अन्नदाता सुखी भव योजना असेल आणि थल्लिकी वंदनम योजना असेल. अशा वेगवेगळ्या योजना आहेत. पहा, या प्रमुख योजना कोणत्या राज्य सरकारच्या आहेत असं विचारलंय. पहा, यातल्या प्रत्येक योजनेवर एक वेगळा प्रश्न बनू शकतो, पण तुम्हाला प्रश्न फॉर्म अशा पद्धतीने केलाय जेणेकरून तुम्हाला डाटा एकत्र सगळं मिळेल, जेणेकरून पुढच्या एक्झाम मध्ये तुम्हाला जे काही येणार आहे त्याच्यामध्ये फायदा होईल. या सगळ्या योजना कोणत्या सरकारच्या आहेत, कोणत्या राज्याच्या आहेत असं विचारलंय. तर या सगळ्या जे काही राज्य सरकार आहेत ते आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचे जे काही सीएम आहेत, मुख्यमंत्री कोण आहेत? एन चंद्राबाबू नायडू. यांनी या विविध योजना ज्या आहेत सुरू केलेल्या आहेत. सगळ्या योजना लक्षात ठेवायच्यात एक एक करून. आंध्र प्रदेश हे याचं उत्तर आहे. आणि हे बऱ्याच ज्या काही सरकारी योजना याच्यामध्ये पुढारलेलं राज्य आपण म्हणू शकतो. आंध्र प्रदेश, तेलंगणा सुद्धा बऱ्याच गोष्टींमध्ये पुढे असतं. अलीकडे चर्चेत असलेली पुढचा प्रश्न 39, टेस्ट नंबर 9. नोर्को केअर योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे असं विचारलं. नोर्को केअर, तर जे काही याचा जो काही फुल फॉर्म आहे, जर तुमच्या लक्षात आलं असेल तर त्याच्यामध्ये काय, नॉन रेसिडेंट केरळाइट्स या लोकांसाठीची, त्यांच्या केअरसाठीची योजना आहे. केरळाइट्स म्हणजे केरळचे लोक, म्हणून योजना कोणाची आहे? केरळची. केरळमध्ये न राहणारे पण केरळचे नागरिक अशा लोकांसाठीची योजना आहे. नॉन रेसिडेंट केरळाइट्स लोकांसाठीची नोर्को केअर योजना जी आहे, लक्षात ठेवायचं राज्य केरळ. फुल फॉर्म माहित असतील तर बऱ्याच गोष्टी सुटसुटीत होतात. मग योजना पाहताना काय करायचंय, योजना कुठल्या राज्याची आहे आणि त्याचा फुल फॉर्म, जर नाव अवघड असतील तर मोस्ट ऑफ द टाइम त्याचं फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा राज्य विचारलं जाते. ओके, योजनांवर प्रश्न आलेत, पुरस्कारावर प्रश्न आलेत, चुकले नाही पाहिजे. जनगणनेबद्दल विचारलंय. जनगणना चालू आहे, पहिला फेज सुरू पण झाला आपला. आता तुमच्या घरी पण जनगणनेला लोक आली असतील. पहा, त्याच्यामध्ये स्वतःला सुद्धा आपली माहिती द्यायचा जे काही ऑप्शन आपल्याला देण्यात आलेला आहे. परत ही डिजिटल असलेली पहिली जनगणना आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जाती वगैरेचं सुद्धा कास्ट सेन्सस म्हणू शकतो, असली सुद्धा ही पहिली योजना आहे. टोटल मध्ये 16वी योजना कोणती? जनगणना. 16वी जनगणना आहे. स्वातंत्र्य आधीच्या 8 नंतरच्या 8 अशा सगळ्या जनगणना आहेत. हा सगळा जो डाटा आहे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पहिली डिजिटल, पहिली कास्ट सेन्सस, परत स्वतःची माहिती द्यायचा पण याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन आहे. लक्षात ठेवा, टोटल 16वी जनगणना आहे 2027. याचं काय, शुभंकर, शुभंकर किंवा ज्याला आपण मॅस्कॉट म्हणतो, जे काही इंग्लिश मधून वाचणारे मुलं असतील त्यांच्यासाठी शब्द आहे मॅस्कॉट, शुभंकर. कुठलीही जे काही खेळ पण तुम्ही पाहिले असताल, मध्ये आपल्याकडे बजाज
पीजीटी पुणे ग्रँड टूर अशी सायकल स्पर्धा झाली पहा. त्याच्यामध्ये काय शुभंकर होता आपला, तर भीमाशंकर जे काही उद्यान आहे आपलं किंवा जंगल आहे तिथं शेकरू नावाची खार आहे, ती खार त्याच्यामध्ये शुभंकर होते. एक्स्ट्राचं बीट तुम्हाला देतोय कारण की बजाज पीजीटी सुद्धा खूप महत्वाची स्पर्धा पुण्यात झालेली आहे. पुण्याला सायकलचं शहर म्हटलं जातं म्हणून इथे मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली होती. त्याचा आपला ब्रँड अँबॅसेडर महेंद्रसिंग धोनी होता. सांगायचा उद्देश काय, त्याचा मॅस्कॉट ही शेकरू किंवा खार होते. इथं जनगणनेचा मॅस्कॉट दोन आहेत, प्रगती आणि विकास. ही लेडीज रिलेटेड नाव आहे, जेंट्स रिलेटेड असे ते गणक जे आहेत माहिती घ्यायला येणारे लोक, तर गणक ज्याला म्हणतात, त्यांच्यासाठी जे मॅस्कॉट आहेत यांचे अनावरण कोणी केलंय असं विचारलंय. पहिला डाटा घ्यायचा, जनगणना कधी चालू आहे, कोण त्याचे मॅस्कॉट आहेत, आणि आता कोणी काय केलंय, अनावरण केलं विचारायचं. महत्वाचे व्यक्ती आहेत अमित शहा यांनी हे जे काही मॅस्कॉट आहे यांचं अनावरण केलंय. अमित शहा आपले गृहमंत्री म्हणू शकतो आणि सहकार मंत्री सुद्धा ते आहेत. अमित शहा महत्वाचं नाव आहे. तर जनगणना रिलेटेड अजून तुम्हाला थोडीशी महत्वाची माहिती आहे. नाव जनगणनेचं सेन्सस कमिशनर किंवा जनगणना आयुक्त एक महत्वाचं पद आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर हे जनगणना आयुक्त कोण आहेत ते लक्षात ठेवायचं. नाव मृत्युंजय कुमार नारायण. मृत्युंजय कुमार नारायण असं त्यांचं नाव आहे. जनगणना आयुक्त लक्षात ठेवायचंय. गृह मंत्रालयाअंतर्गत जनगणना वगैरे आपली होत असते. त्याच्यामध्ये मग सेन्सस कमिशनर महत्वाचं पद आहे किंवा रजिस्टर्ड जनरल असं सुद्धा म्हणतात इंडियाचे, ते आहेत मृत्युंजय कुमार नारायण. आणि हेच सेम नाव अजून एक आहे संस्थेला, IMD. आपले जे काही हवामान रिलेटेड संस्था आहे. आता बघा पावसाळा सुरू होणार आहे, IMD काय सांगतं महत्वाचं ठरतं आपल्याला माहिती आहे. IMD सांगितलं त्याच्या विरुद्ध गोष्टी मोस्टली होतात. आपल्याकडे महाराष्ट्रात कोण सांगतं, पंजाबराव डक असं काहीतरी नाव आहे, नाव पहा एक्झॅक्ट, थोडं चुकलं असेल तर. ते काय करतात, थोडेसे आपल्याला पाऊस येणारे, काय नाही येणारे, कधी येणारे याच्याबद्दल थोडेसे काय सांगतात आधीच गोष्टी सांगतो. तर त्या IMD चे प्रमुख आहेत मृत्युंजय महापात्रा. महापात्रा दोन्ही नावांमध्ये गल्लत करायची नाही. एक्स्ट्राचे बीट आहेत, दोन्ही नावं जवळपास सेम आहेत. जनगणनेला मृत्युंजय नारायण आणि IMD. IMD लक्षात ठेवायचं काय येतं, पाऊस येतो, पूर येतो, मग नदीचे पात्र वाढतात, मग महापात्रा असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. IMD मृत्युंजय महापात्रा. अनालिसिस काय करायचं की सोबत बाकीच्या गोष्टी सुद्धा आपल्याला 2-4 त्यातून मिळाल्या पाहिजे, जेणेकरून पुढची उत्तरं येतील. बाकी नाव तुम्हाला माहिती, द्रौपदी मुर्मू कोण आहेत, आपले राष्ट्रपती आहेत. नरेंद्र मोदी हे तर सांगायची गरज नाही कोण आहेत. बाकीच्या नावांवर सुद्धा थोडा थोडा अभ्यास करायचा प्रयत्न करायचा. अलीकडेच चर्चेत असलेली पुढचा प्रश्न आहे टेस्ट नंबर 941, पंखुडी पोर्टल. महत्वाचा पोर्टल आहे, कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे असं विचारलंय. याच्यात आहे महिला व बाल विकास मंत्रालय. महिला व बाल विकासाच्या ज्या काही विविध योजना आहेत, संस्था आहेत, यांची डिजिटल सिंगल विंडो एका ठिकाणीच तुम्हाला माहिती मिळण्यासाठी हे पोर्टल सुरू केलं आहे महिला आणि बाल विकास मंत्रालयाने. पंखुडी पोर्टल नाव लक्षात ठेवायचं. पंखुडी एक छोट्याशा मुलीसारखं नाव आहे, मग बाल आणि महिला विकास मंत्रालय असं तुम्ही कनेक्शन लावू शकता. कनेक्शन शिवाय उपयोग नाही. खूप मोठ्या प्रमाणात करंट अफेअर आहेत, खूप साऱ्या वन लाईनर आहेत, योजना आहेत, 16-17 पार्ट आहेत. त्यातलं काय काय पाठ कराल ते पण मागच्या जानेवारी पासून विचारतायत. आता मार्च झालं, खूपच तर एप्रिल पर्यंत विचारते. मोस्ट ऑफ द मार्च पर्यंत विचारले गेले. आता लेटेस्ट जे एक्झाम झाली आपली राज्यसेवा त्याच्यामध्ये पण मार्च पर्यंत विचारले गेले. 2-3 क्वेश्चन आले ते मार्च मधले. तर खूप मोठा आवाक आहे, सगळ्याच गोष्टी पाठ करून होणार नाही. कनेक्शन लावली तर लक्षात राहील. आणि सगळे टीचरने किंवा मास्तरने दिले कनेक्शन लावायचे नाही, स्वतःचे स्वतः कसं कनेक्शन बनवायचे जेणेकरून ते पाठांतराचा भाग आपला कमी होईल. पंखुडी पोर्टल महत्वाचे आहे. पुढचा प्रश्न आहे अलीकडे चर्चेत असणारे ध्रुव फ्रेमवर्क. ध्रुव फ्रेमवर्क जे आहे कोणत्या विभागाशी संबंधित आहे, तर हे जे काही फ्रेमवर्क आहे ते आपल्या टपाल विभागाशी संबंधित आहे. ध्रुव फ्रेमवर्क टपाल मध्ये महत्वाचं काय असतं, आता तुम्ही नव्या पिढीचे आहे, तुमच्याकडे मोबाईल आहे, मेसेज आहे, ईमेल आहे, तर टपाल आधी पत्र यायची. पत्रांसाठी काय महत्वाचं असतं, पत्ता. जो काही पत्ता आहे, पिन कोड आहे, 6 नंबर काय आहेत हे तुम्ही निवांत एकदा गुगलला सर्च करा. एरिया कोड वगैरे वगैरे त्याच्यामध्ये असतात. आणि त्याच्यामध्ये जो काही ऍड्रेस आहे तो सापडण्यासाठीचा जो काही डिजिटल प्लॅटफॉर्म आहे टपाल विभागाचा, तो आहे ध्रुव फ्रेमवर्क. विभाग आहे टपाल विभाग, गव्हर्नमेंटचा लक्षात ठेवायचंय. पुढे आहे बनावट सरपंचांना नाही म्हणा ही जी काही मोहीम आहे ही कोणत्या दिवसाच्या निमित्तानं सुरू करण्यात आली असं विचारलेलं आहे. बनावट सरपंचांना नाही म्हणा ही जी आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनी. कधी असतो आंतरराष्ट्रीय महिला दिन, 8 मार्च. सुरू झालेली ही काही मोहीम आहे. काय बनावट सरपंचांना नाही म्हणा म्हणजे काय होतं, आपल्या गव्हर्नमेंटने काय केलं, महिलांना आरक्षण दिलं पंचायत राजमध्ये, नाही तर सरपंच त्या होत आहेत. तुम्ही गावाला पाहत असाल
आरक्षित जागा असतात महिलांसाठी, सरपंच तर होतात, पण त्यांना काम करू दिलं जात आहे का, निर्णय घेऊ दिले जात आहेत का, हे जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की आधी जे काही सरपंच होते त्यांच्यात वाईफ असतील किंवा काय म्हणू शकतो अर्धांगिनी, त्यांना उभं केलं जातं, ते निवडून येतात, पण त्यांना काम करायची संधी मिळते का, नाही. काम करायची संधी मिळत नसेल तर त्यांचं सबलीकरण होतंय का, नाही. निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे पहिलं तर काय, सबलीकरण याला म्हणू शकतो आपण. हा आपला वेगळ्या विषयामधला काय म्हणू शकतो वाक्य आहे, सोशिओलॉजी मधलं वाक्य ते ठरू शकतं. तर त्यांना ती निर्णय क्षमता मिळावी ऍक्च्युअल मध्ये, म्हणून बनावट सरपंच म्हणजे त्यांच्या जागी जे काही डमी आहेत, त्यांचे जे काही पती असतील किंवा इतर पुरुष असतील जे काही ओळखीतले वगैरे उभे करतात, ते काम करतात, तर त्यांना नाही म्हणा अशी ही योजना आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चला सुरू करण्यात आलेली होती, लक्षात ठेवायचं. आणि मंत्रालय जर विचारलं तर पंचायती राज मंत्रालयाची रिलेटेड ही योजना आहे. आपल्याला काय विचारलं होतं, दिन कधी सुरू केली, म्हणून आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन हे त्याचं उत्तर आहे. पुढे एप्रिलमध्ये वृक्ष लागवडी संबंधी सुरू केलेला आरोग्य वन उपक्रम कोणत्या संस्थेने मंत्रालयाने सुरू केलाय. पहिले तर प्रश्न व्यवस्थित वाचला तर आपल्याला या गोष्टीचं उत्तर याला हरकत नाही, पण तुम्हाला वाटेल की आरोग्य आहे आरोग्य मंत्रालय असेल किंवा झाडं असतील तर पर्यावरण मंत्रालय असेल, तर यात थोडीशी ट्रिक वापरली होती. याचं उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. थोडासा डीप मध्ये जाऊन विचारलेला प्रश्न आहे. झाडच लावायचे, वन पण आहेत, आरोग्य हा शब्द पण आहे, म्हणून पहिले 2 ऑप्शन दिले तुम्हाला चुकण्यासाठी. पण हा उपक्रम कशाचा आहे, जे काही आपले हायवेज वगैरे आहे त्याच्या साईडला जी काही जागा असते त्याच्यामध्ये झाडं लावण्यासाठी वगैरे, औषधी वनस्पती असतील किंवा सुगंधी वनस्पती असतील, हे लावण्यासाठीचा हा उपक्रम आहे. आरोग्य वन उपक्रम संस्था किंवा मंत्रालय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, याच्या याच्याला आपण म्हणतो. पुढे पंडित दीनदयाल उपाध्याय गरिबी मुक्त ग्राम योजना कोणत्या राज्य सरकारनं सुरू केली. पहा, पंडित दीनदयाल उपाध्याय किंवा अजून जे काही नाव असतील, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वगैरे किंवा त्यांच्या संदर्भात बीजेपी असेल, यांच्या संदर्भात जी जी नावं असतील ती महत्वाची आहेत, कारण सध्या गव्हर्नमेंट आहे. आणि आरएसएस ला सुद्धा काय झालं, आपल्या जवळपास माझं चुकत नसेल तर 100 वर्ष पूर्ण झालेली आहे आरएसएस ला, म्हणून त्याच्यावर सगळे जे काही इत्तमभूत माहिती आपल्याला पाहिजे, आरएसएस काय, त्यांची घोषवाक्य काय, नवीन नाणं पण अनावरण झालंय, मग मंत्रालय कोणाकडे आहे, संघचालक कोण आहेत, मोहन भागवत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्यांच्या रिलेटेड जे काही नाव आहेत ते आपल्यासाठी महत्वाचे होतात. पंडित दीनदयाल उपाध्याय त्यातलंच एक नाव आहे गरिबी मुक्त ग्राम योजना. नावातच आहे काय करायचंय, बीपीएल फॅमिली आहेत, बिलो पॉवर्टी लाईन, त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करायचं आहे, त्यांना अबो पॉवर्टी लाईन आणायचं आहे. कोणत्या राज्य सरकारनं सुरू केली असं त्यांनी विचारलंय. याचं उत्तर आहे राजस्थान सरकार. पुढे संचार मित्र योजना कोणत्या विभागानं नागरिकांमध्ये डिजिटल साक्षरता, सायबर स्वच्छता नाही, सायबर सुरक्षा असं लक्षात ठेवा. त्याला आपण नवीन जे काही सायबर फ्रॉड होतं त्याच्याबद्दलची सुरक्षा आणि दूरसंचार जागरूकता वाढवण्यासाठी, कम्युनिकेशन मध्ये जे काही जागरूकता वाढवण्यासाठी देशव्यापी स्तरावर जुलै 25 मध्ये सुरू केली होती संचार मित्र योजना. संचार लक्षात ठेवायचा आहे, त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल डिजिटल साक्षरता वगैरे कशामध्ये येत आहे, दूरसंचार विभाग, हे त्याचं उत्तर असेल. त्याच्यामध्ये जे काही फ्रॉड वगैरे आहे ते कमी व्हावेत, लोकांमध्ये डिजिटल साक्षरता. डिजिटल साक्षरता म्हणजे काय, की ऑनलाईन ज्या ज्या गोष्टी आहेत, पोर्टल असतील विविध किंवा फसवणुकी असतील, या सगळ्या तुम्हाला कळलं पाहिजे. डिजिटल गोष्टी, युपीआय कसं वापरायचंय, पेमेंट कसे करायचे, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कसे करायचे, गव्हर्नमेंटच्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा, या सगळ्यांबाबतची ही योजना आहे संचार मित्र योजना, दूरसंचार विभागाची आहे. पुढे द्रव्य पोर्टल, ही एक देशव्यापी आरोग्य तपासणी मोहीम आहे. खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने ती सुरू केली आहे. आरोग्य तपासणीची मोहीम आहे, तर याच्यामध्ये माहिती प्रसारण असेल, शिक्षण असेल, गृहनिर्माण असेल, यांचा आरोग्याशी जवळपास काही संबंध नाही. आयुष मंत्रालय तुम्हाला जर माहित असेल तर आयुर्वेद, सिद्ध, युनानी असे वेगवेगळे जे काही आपले पारंपरिक उपचार पद्धती होत्या त्यांचं मंत्रालय आयुष मंत्रालय, त्याची ही आरोग्य तपासणी मोहीम आहे, जेणेकरून आपल्या जे काही ट्रॅडिशनल वेज आहेत आणि मॉडर्न जे काही मेडिसिन आहे या दोघांचं संगम करता यावा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका पोर्टल खाली मिळाव्यात, म्हणून एक देशव्यापी आरोग्य तपासणी पोर्टल द्रव्य पोर्टल सुरू केलंय आयुष मंत्रालयाने. ओके. पुढे कोयला शक्ती डॅशबोर्ड आणि क्लॅम्पचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, याच्यावर वेगळा प्रश्न येऊ शकतो सेपरेट. कोल लँड ॲक्विजिशन मॅनेजमेंट अँड पेमेंट पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले. त्याच्यामध्ये काही जास्त फस किंवा टेन्शन याची गरज नाही, नावात दिले कोयला वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. कुठलं मंत्रालय येणार आहे,
कोळसा मंत्रालय. काही गोष्टींमध्ये उगाच डोकं लावायचं नाही, सरळ दिसतंय कोळसा बिळसा सगळं विचारलंय. रेल्वेने काय होतं, कोळसा वाहिला जातो, पण खानबिन कुठे तरी कोळसा मंत्रालय याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. कोयला, शाहरुख खानचा पिक्चर पण होता पहा. पुढे खालीलपैकी कोणी कमी जोखमीच्या परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतीय सिक्युरिटीज बाजारात प्रवेश सुलभ करण्यासाठी स्वागत AI हे पोर्टल सुरू केलं. पहा कशासाठी, फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत आपल्यामध्ये, आपल्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारे, त्यांच्यासाठीची योजना आहे आणि त्यांना सुलभ व्हावं म्हणजे काय, आपल्याकडे देशामध्ये जे काही परकीय गुंतवणूक आहे ती वाढावी म्हणून काम करणार. तर ही काम करणारी जी काही संस्था आहे ती कुठली काम करते, शेअर मार्केट रिलेटेड, याच्यामध्ये RBI करते का नाही, ही मॉनिटरी पॉलिसी वगैरे फ्रेम करते, आपल्या CRR वगैरे ठरवणे, रेट्स ठरवणे, याच्या गोष्टी कोण करते, RBI करते. नाबार्ड ऍग्रिकल्चर रिलेटेड डेव्हलपमेंटचं काम करते. शेती कृषी मंत्रालय याच्यामध्ये येत नाही. सिक्युरिटीज म्हणजे शेअर मार्केट वगैरे याचं रिलेटेड जे काही काम करतं, हर्षद मेहता घोटाळा वगैरे वर तुम्ही सिरीज वगैरे पाहिल्या असतील. सिरीज पाहताना फक्त मजा घ्यायची का नाही, तर कुठल्या गोष्टी रिलेटेड आहेत त्याच्यासाठी, तर सेबीचा पाहिलं इंग्लिशमध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं त्याचा फुल फॉर्म आहे. याचं हेडक्वार्टर किंवा मुख्यालय कुठं आहे, मुंबईमध्ये. तर थोड्याशा एक्स्ट्राच्या बातम्या किंवा फॅक्ट्स तुम्हाला सांगतो. सिक्युरिटीज मार्केट वगैरे तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये शिकला असाल. सेबी हे त्याचं उत्तर आहे. स्वागत पोर्टल, स्वागत AI. स्वागत म्हणजे काय, परदेशी जे काही इन्व्हेस्टर त्यांचं आपण स्वागत करतो. अशा पद्धतीने 9वी टेस्टचे पण जे काही करंट अफेअर्सचे 15 प्रश्न आहेत सगळे आपण पाहिलेत. आता पुढचे 8वी 9वी झाली, आता 10वी जी काही टेस्ट आहे त्याचे एक्सप्लेनेशन पाहूयात. पहिलं, खालीलपैकी कोणता देश युनायटेड नेशन्स UN जल करारात सामील होणारा दक्षिण आशियातील पहिला देश ठरला आहे? दक्षिण आशिया किंवा साऊथ एशियातील पहिला देश कोण आहे जो UN जल करारात आलाय? त्याचं उत्तर आहे आपलं बांगलादेश. आशियातील किंवा दक्षिण आशियातील पहिला आहे, पण ओव्हरऑल जर पाहिला तर या करारात येणारा 56वा देश बांगलादेश. ठीक आहे, शेजारील देश आहे. एखादा मार्क आपल्याला देऊन गेला तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. 2025 ते 29 साठी IUCN पुन्हा एकदा आलंय, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस, ग्लँड स्वित्झर्लंड मध्ये हेडक्वार्टर आहे. आणि यात जे काही आपली रेड लिस्ट वगैरे आहे ते सुद्धा IUCNच देतं. स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशन त्याच्या अंडर येतं. याचे पहिले आशियाई अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? निवड मध्ये विचारलंय. नेमणुकांमध्ये जे काही विचारलं जातं ते शक्यतो डायरेक्ट विचारलं जातं तुम्हाला. मागे वित्त आयोगाचं विचारलं होतं अरविंद पानगडी यांच्यावर. तसंच IUCNचे स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली 25 ते 19 मध्ये? याच्यामध्ये आहे विवेक मेनन. पुढे खालेद अल एनानी, महत्वाचं नाव आहे. हे युनेस्कोचे प्रमुख, त्याला म्हणतो बनणारे पहिले अरब व्यक्ती ठरले. पहा प्रश्नामध्येच आपल्याला काय बीट येतात ते पहिले पाठ करायचे. पहिले अरब व्यक्ती आहेत ते खालीलपैकी कोणत्या देश आहेत? पहा जगामध्ये एवढे 193 वगैरे देश आहेत, पण यांनी काय केलं तुम्हाला प्रश्नामध्ये हिंट दिली. कुठले आहेत? अरब. अरब राष्ट्र थोडेच आपल्याला 2-4 माहित आहेत. सध्या युद्ध चाललेले 4-5 असतील आणि इकडे दक्षिण आफ्रिका जे त्यातले वरचे जे काही देश असतील, इजिप्त वगैरे आमके तमके, हे झाले अरब देश. ओके, प्रश्न वाचतातून तुम्ही काय करू शकता, छोटा करू शकता आपला जो काही उत्तराचा आवाका आहे. तर हे कोणत्या देशाचे आहेत असं विचारलंय. खालिद अल एनानी हे इजिप्त या देशाचे आहे. इथलं जे काही प्राचीन गोष्टी आहेत, पिरामिड वगैरे आहेत, याच्या रिलेटेड ते मंत्री सुद्धा राहिले आहेत, पर्यटन मंत्री राहिलेले आहेत. खालिद अल एनानी युनेस्कोचे प्रमुख ते बनणारे पहिले अरब व्यक्ती ठरले आहेत. खालिद अल एनानी. यातच तुम्हाला अजून डीप जायचं असेल तर मग मागचे कोण होते काय होते हे वाचताना लक्षात ठेवायचं. कुठल्या गोष्टीत एक्झॅक्ट पॉईंट आणि आधीचे पण एखादा लक्षात राहिलं तर बेस्ट. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये जगातील पहिली लाईव्ह अंडर वॉटर मुलाखत घेऊन इतिहास रचण्यात आलेला आहे? काय केले? जगातली पहिले लाईव्ह अंडर वॉटर म्हणजे काय केले? महासागर, पॅसिफिक महासागरामधली ही जे काही मुलाखत झालेली आहे. पहिलं लक्षात ठेवा कुठं झाली? पॅसिफिक महासागरामध्ये झाली किंवा प्रशांत महासागर. चला पहिलं उत्तर पाहू. मुलाखत घेऊन इतिहास रचण्यात आलाय कुठं झाली? पलाऊ या देशामध्ये झाली. पलाऊ हा पॅसिफिक मधला देश आहे. आपण जर पाहिलं इंडोनेशिया, मलेशिया त्याच्या अजून आग्नेय साईडला जर गेलं तर तिथं पॉलिनेशिया वगैरे एरिया आहे, त्याच्यामधला हा देश आहे पलाऊ. ऑस्ट्रेलियाचा वरचा पार्ट तुम्ही म्हणू शकता. कधी जर जगाचा नकाशा पाहिला असेल तो आठवत असेल तर तुमच्या लक्षात येईल की पलाऊ हा देश आहे पॅसिफिक महासागरातला आहे. तिथं जगातील पहिली लाईव्ह अंडर वॉटर मुलाखत झाली, पाण्याखाली मुलाखत झाली.
तर ही कोणी घेतली महत्वाचं आहे. पलाऊचे जे काही अध्यक्ष होते त्यांचं नाव लक्षात ठेवायचंय. सुरांगेल व्हिप्स ज्युनियर असं त्यांचं नाव आहे. यांची मुलाखत झाली. हे कोण आहेत? पलाऊचे अध्यक्ष आहेत. यांची मुलाखत झाली. आणि ती मुलाखत घेतली कोणी? घेणार एक महिला आहे, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आणि पर्यावरण कार्यकर्ते आहे. त्यांचं नाव मर्ले लिव्हँड. सगळी नावं लक्षात ठेवायची आहेत, कारण हे पहिलं वहिलं असं जे काही प्रश्न असतात हे हमखास आपल्याला विचारले जातात. एमपीएससीला किंवा आयोगाला हे विचारायला आवडतात. मर्ले लिव्हँड यांनी मुलाखत घेतली आहे सुरँगल व्हिप्स ज्युनियर यांची, जे कोण आहेत? पलाऊचे अध्यक्ष आहेत. आणि कुठं झाली? पॅसिफिक महासागरामध्ये ही जगातील पहिली लाईव्ह अंडर वॉटर मुलाखत झाली. अर्थात मग अंडर वॉटर गेले तर आपण पाहिलं असेल पिक्चर जिंदगी ना मिलेगी दोबारा, त्याच्यामध्ये अंडर वॉटर जायचं असेल काय करतात? त्याला म्हणतात स्कुबा डाईव्ह. असं ऑक्सिजन मास्क वगैरे वापरून ते खाली गेले हे सुद्धा, आणि तिथं मस्तपैकी मुलाखत घेतली. का? मज्जा म्हणून का? वर घेता येत नव्हती का? तर महासागरातच का? तर महासागराची जी काही जैवविविधता आहे खूप मोठी आहे आणि सध्या तिला धोका वगैरे निर्माण होतो. तर मग त्याच्याबाबत जनजागृती करणे, पर्यावरण संवर्धनासाठी काय म्हणतात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ही मुलाखत घेण्यात आली होती पॅसिफिक महासागरामध्ये. उत्तर पलाऊ. पुढे ऑक्टोबर 25 दरम्यान ब्रिज टाउन बार्बाडोस. बार्बाडोस कुठे आहे? ते काही कॅरिबियन आयलंड आहेत आपले मेक्सिकोच्या उजव्या साईडला वगैरे. येथे आयोजित 68व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेमध्ये. पहिलं कुठली परिषद आहे? राष्ट्रकुल किंवा कॉमनवेल्थची. पण रेग्युलर आहे का? नाही. कोणाची? संसद म्हणजे पार्लमेंट रिलेटेड ही आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व कोणी केलं? आपली संसद लक्षात ठेवायची. पार्लमेंटमध्ये मग लोकसभा, राज्यसभा. मेन जर बाहेर कुठे गेलं तर कोण जातं? लोकसभेचे अध्यक्ष जातात. एवढं लक्षात ठेवायचं. आणि राष्ट्रकुल परिषद नॉर्मल आहे का? नाही. संसदीय परिषद. याच्यामध्ये आपले लीड करतात ते असतात आपले लोकसभेचे स्पीकर. ओके. लोकसभेचे स्पीकर कोण आहेत? मग इथपर्यंत आला तुम्हाला उत्तरात प्रश्नच नाही. ओम बिर्ला. सीपी राधाकृष्णन कोण आहेत? तुम्हाला सांगायची आवश्यकता का? नाही. आपले उपराष्ट्रपती आहेत. नरेंद्र मोदी माहिती आहेत. राजनाथ सिंग सुद्धा माहिती आहे. ठीक आहे. हवामान बदलामुळे समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने खालीलपैकी कोणत्या देशाचे स्थलांतर करण्यात आलं आहे? समुद्राच्या पातळीत वाढ झाली आणि देश विचारला ज्यांनी स्थलांतर केले. अर्थात मग कोण येणार? तो छोटासा देश आहे कुठला तरी बेटाचा, असं आपल्याला शोधायचं. जे जगातील पहिले नियोजित स्थलांतर असेल. त्यांना आधीच कळलं की समुद्राची पातळी वाढते, आपला देश खाली बुडणार आहे. मग त्यांनी काय केलं? दुसऱ्या एका देशामध्ये काय केले? जागा शोधली. याचं उत्तर आहे तुवळू. तुम्हाला जर थोडं तेच म्हटलं, जगाचा मॅप जर पाहिलेला असेल तुम्हाला लक्षात येईल कंबोडिया साऊथ ईस्ट एशिया मधला देश आहे. सगळ्या साईडने त्याला जमीन वगैरे व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे तो काही बुडायची टेन्शन नाही. व्हिएतनाम आहे कडेला वगैरे चीनच्या खाली. व्हिएतनाम बुडणं एवढा देश नाही, खूप मोठा आहे व्हिएतनाम सुद्धा. फिरायला जाऊ शकता इथं. त्यांची करन्सी आपलं जे काही कन्व्हर्जन रेट आहे बराच चांगला आहे. लाओस कंबोडिया आसपासचे देश आहेत. इथं बुडण्यासारखे देश आहेत, मोठाले देश आहेत. यातला छोटा जर कुठला देश आहे तुवाळू, किंवा थोडंसं अजून व्यवस्थित पाहिलं तर तुवळू असा देश आहे. तुवळू किंवा तुवळू कुठलंही नामकरण तुम्ही त्याचं म्हणू शकता. मागास जो काही पलाऊ देश पाहिला त्याच्याच आसपासचा हा देश आहे. छोटे छोटे एकदम बेटीय देश आहेत. तुवळू हे बुडू शकतं जर समुद्राची पातळी हवामान बदल किंवा क्लायमेट चेंजनं वाढली तर. मग त्यांनी काय केलं? देश तर बुडतोय पण पैसा आहे, तर मग काय केलं? ऑप्शन शोधायचा प्रयत्न केलाय. आणि ऑस्ट्रेलियामध्ये काय आहे? ऑस्ट्रेलियाचा 20-30% पार्ट जो आहे तो आपल्याला राहण्यायोग्य आहे. बाकी मोस्ट ऑफ द काय वाळवंट आहे. व्हिक्टोरिया वाळवंट वगैरे तिथं आहे. हे तुम्हाला आता मी युपीएससीचा वगैरे अभ्यास केलेला आहे किंवा एमपीएससी पण केली आणि कंबाईन पण केलं, म्हणून मला थोडंसं जागाचा मॅप वगैरे जे आहे त्याचा अभ्यास चांगला आहे म्हणून सांगायला सोपं जाते. तर ऑस्ट्रेलियाचा जे काही वाळवंटातला जो काही भाग आहे यांनी विकत घेतला आणि तिथे स्वतः स्थलांतर हळूहळू करणार आहे. असा देश आहे तुवळू. पुढे तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा पहिला देश कोणता ठरलाय? पहिलं तुम्हाला माहिती पाहिजे तालिबान सरकार काय काय झालेलं मागं काही वर्षांपूर्वी 21-22 ला काय झालं? अमेरिका जे काही अफगाणिस्तानमध्ये वेगवेगळे जे काही दहशतवादी गट आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई करत होतं. तिथं त्यांचं बरेच वर्ष किंवा 10-20 वर्ष सैन्य होतं. त्यांनी 4-5 वर्षांपूर्वी ते सगळं मायदेशी परत नेलं, जे काही त्यांचे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे. आणि मग तिथं सरकार जे आहे त्याला तालिबान सरकार. हा तिथं आधी काय म्हणू शकतो बंडखोर गट आहे तालिबान अफगाणिस्तानचा. आणि अफगाणिस्तानचं मेन काम जे काय
की सेंट्रल एशियामधला खूप महत्वाची जागा त्याचा जिओ पॉलिटिकल आहे. आणि तिथून काय होतं, ड्रगचा सप्लाय इकडे तिकडे मोठ्या प्रमाणात होतो. तो कंट्रोल करण्यासाठी रशिया, अमेरिका यांचे प्रयत्न चालू असतात. आता अमेरिका थकलं, अमेरिका पुन्हा निघून गेला. आता राहिलं कोण? रशिया. खाली कोण आहे? चायना, वरती आहे रशिया. यांना त्यांचा फायदा तोटा दोन्ही होतो. म्हणून उत्तर जर तुम्हाला माहिती असेल, जागतिक मॅप जर माहिती असेल, तर तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा पहिला देश ठरलाय उत्तर आहे रशिया. त्यांच्याशी फ्रेंडली रिलेशन करणं वगैरे रशियासाठी, तिथल्या ड्रगचा व्यापार रोखण्यासाठी रशियाला महत्वाचं आहे. तालिबान सरकार. अफगाणिस्तानमध्ये आपल्या सुद्धा बऱ्याच इन्व्हेस्टमेंट होत्या. तालिबान सरकार आल्यापासून थोड्याशा कमी झाल्या असतील. पुढे खालीलपैकी कोण अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या 178 वर्षांच्या इतिहासात अध्यक्ष म्हणून निवडून आलेले पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती ठरले आहे? खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये उत्तर आहे श्रीनिवास मुक्कामाला. वरचे कोण आहेत हे तुम्हाला मागाशी सांगितलं एक्स्ट्रा बीट मध्ये. कोण आहेत? IMD, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे त्याचे प्रमुख आहे मृत्युंजय महापात्रा. IMD ला पण 175 वगैरे वर्ष पूर्ण झाले काहीतरी, 150 150 एकदा चेक करा. IMD पण महत्वाचं आहे. तुम्हाला मागाशी RSS सांगितलं ते महत्वाचे आहेत. MS स्वामीनाथन महत्वाचे आहेत, ज्यांचे 100 वर्ष, 50 वर्ष, 125 वर्ष पूर्ण झालीत. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. पहिल्या मिळाल्या जगात कोणी, त्या सगळ्या महत्वाच्या आहेत. पुरस्कार महत्वाचे आहेत. जे महत्वाचे त्याच्यावर जास्त फोकस करायचा. दिवस कमी आहेत, रिव्हिजनला जर वेळ कमी असेल तर यांच्यावर फोकस करून पटक्यास आपल्याला काय करायचंय, मार्क घ्यायचे. सगळंच वाचायच्या भानगडीत पडायचं. ज्यांचं झालंय त्यांनी बेस्ट रिव्हिजन करा, ज्यांचं नाहीच झालंय त्यांनी कशातून आपल्याला मार्क फिक्स येतील त्याच्यावर फोकस करायचं. जयंत नारळीकर शास्त्रज्ञ आहेत, आपल्याला माहिती आहेत, श्रीनिवास मृत्युंजय महापात्रा, आणि उत्तर आहे आपलं श्रीनिवास मुक्कामाला. हे तुम्हाला चुकवण्यासाठी दिले. एकदा वाचलं तरी तुम्हाला लक्षात राहते. मुक्कामाला कुठे जायचं आपल्याला? श्रीनिवास यांच्याकडे. असं काहीतरी लक्षात तुम्ही ठेवू शकता. त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि प्रश्न व्यवस्थित वाटायचे. इतिहासात अध्यक्ष म्हणून निवडून आले पहिले भारतीय वंशाचे. तुम्हाला यांचं नाव देऊन हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून लक्षात असलं पाहिजे. पुढचा प्रश्न पाहू. संयुक्त राष्ट्रांची तिसरी महासागर परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली आहे? हे एक्झॅक्ट माहित असणं गरजेचं आहे. याचं उत्तर आहे फ्रान्स. युनायटेड नेशन तिसरी महासागर परिषद. महासागरांबद्दलची जागृती, बायोडायव्हर्सिटी त्याच्यात असलेली त्याची जागृती, त्याचं संवर्धन, याचे वेगवेगळे विषय याच्यामध्ये चर्चेले गेले असतील. 100% संयुक्त राष्ट्र रिलेटेड आहे प्रश्न. उत्तर आहे फ्रान्स. पहिलं, याला जास्त काही मोठा देश आहे आणि खूप काही किनारी वगैरे नाही, तरी पण इथं झाली परिषद. थोडस लक्षात ठेवावं लागेल डायरेक्टली. युनेस्कोच्या अमूर्त नसते, अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत, अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत खालीलपैकी कोणाचा समावेश करण्यात आलेला आहे? डिसेंबर मधली न्यूज आहे. दिवाळी, छाऊ नृत्य, योग, दुर्गापूजा. याचं उत्तर आहे दिवाळी. अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये 16 नंबरचं आता आपलं घेतलंय दिवाळी. पुढे वायफाय 7 तैनात करणारे जगातील पहिले, तुम्हाला पहिले आपल्याला विचारलं जातं, विमानतळ खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या देशामध्ये आहे, असं पद्धतीने तुम्ही प्रश्न कसंही आला तरी आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे. उत्तर आहे त्याचं ओमान. आता जे काही वॉर चालू आहे कोणामध्ये, अमेरिका, इस्रायल आणि इकडे पाहिलं तर इराण यांच्यामध्ये वॉर चालू आहे. पण मध्ये भरडलेले बरेच देश आहेत. त्याच्यामध्ये UAE असेल किंवा ओमान वगैरे, जे काही हॉर्मुजची सामुद्रधुनी आहे त्याच्याकडेचे जे काही देश आहेत ते लक्षात ठेवायचे. आता आलाय शब्द तर लक्षात ठेवा, हॉर्मुज सामुद्रधुनी. याच्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो या एक्झाम मध्ये. जे काही इस्रायल आणि इराणचं वॉर आहे त्याचा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे हॉर्मुजची खाडी किंवा स्ट्रेट ऑफ हॉर्मुज किंवा सामुद्रधुनी. मग याच्या उत्तरेला दक्षिणेला कोण कोण देश आहेत हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. एका साईडला अर्थातच इराण आहे, दुसऱ्या साईडला कोण आहे ते लक्षात ठेवायचं तर ओमान आहे. आपल्याला जर नकाशा पाहिलं तर वाटतं की UAE वगैरे दुबई त्या साईडला आहे, पण वरचं जे टोक आहे ते ओमानच्या मालकीचं आहे. एक साईड इराण, एक साईड ओमान. आणि कुठले जे काही आपले अरबी समुद्र असेल आणि त्याचा तिथलं लोकल समुद्र यांना ते जोडतं. कुठल्या समुद्राला जोडतं, कुठले देश आहेत आजूबाजूला, एकदा फक्त मॅप पाहायचा. प्रश्न आला तर चुकला नाही पाहिजे. आणि जे काही ऑपरेशन वगैरे त्या रिलेटेड आहे या सगळ्या गोष्टी पाहून घ्यायच्या. हॉर्मुजची खाडी कुठून आले? ओमान मधून मी तिकडे कनेक्शन दिलं. अनालिसिस त्यालाच म्हणायचं की प्रश्न, त्याचं उत्तर आणि त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी, त्या रिलेटेड येणाऱ्या पण गोष्टी महत्वाच्या तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. पारंपरिक औषधोपचारांवरील द्वितीय जागतिक शिखर परिषद 2025 खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पार पडली?
पारंपरिक औषधं बाकीच्या देशांना तर खूप कमी माहिती आहेत. आयुष मंत्रालय वगैरे आपण स्पेशल मंत्रालय पण काढले. उत्तर त्या अनुषंगानं लक्षात ठेवायचं कोण आहे? इंडिया. द्वितीय जागतिक शिखर परिषद आपल्या इथं झालेली आहे इंडियामध्ये. नुकतेच बांगलादेश महत्वाची न्यूज आहे एकदमच्या दृष्टीने. नवीन पंतप्रधान म्हणून तारिक रहमान यांची निवड झाली. पहिलं याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, बांगलादेशचे नवीन पंतप्रधान कोण आहे? डायरेक्ट नियुक्ती विचारली जाऊ शकते, कोण आहे? तारिक रहमान आहे. ते खालीलपैकी कोणत्या पक्षाचे नेते आहेत? मागं पण असाच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष विचारले होते, त्यांचा पक्ष विचारला होता. तर इथं सुद्धा बांगलादेशचे पंतप्रधान आहे तारिक रहमान यांचा पक्ष विचारलाय. पहिलंच उत्तर आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, BNP. तारिक रहमान यांच्याबद्दल अजून थोडीशी माहिती घेऊ. पहा, बांगलादेश नेपाळमध्ये दोन इकडं जवळपास सारख्याच घटना झाल्या. काय झालं? आधीचा पक्ष होता, मग तिथं तरुण लोक आले, त्यांनी बंडखोरी केली, सरकारविरुद्ध आवाज उठवला, ते सरकार उलथून पाडण्यात आलेलं आहे आणि नवीन सरकार आले. पहिलं बांगलादेशमध्ये आधी आवामी लीग, त्याच्यामध्ये हे जे काही पक्ष आहे याच्या नेत्या होत्या. आवामी लीगच्या कोण होत्या? शेख हसीना वाजिद या आधी यांच्या पंतप्रधान होत्या. यांच्या विरुद्ध सगळ्या देशामध्ये काय उठाव वगैरे झाले आणि सरकार पडलं यांचं. मग याच्यानंतर तिथं अंतरिम गव्हर्नमेंट वगैरे आलं आणि पुन्हा निवडणुका झाल्या आणि त्यात निवडून आलेले कोण आहेत? बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे तारिक रहमान. ओके, घटना कळाली. थोडंसं पुढं बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, मग यांच्या आधी तारिक रहमान यांची आई खलेदा झिया, हे लक्षात ठेवायचं नाव. खलेदा झिया यांच्या आधीचे जे काही PM शेख हसीना यांच्या आधी होऊन गेल्यात. खलेदा झिया 3 वेळा पंतप्रधान राहिलेले आहेत बांगलादेशच्या. खलेदा झिया आणि यांचे पती कोण होते? झियाउर रहमान. थोडीशी हिस्ट्री आहे बांगलादेशची, मी बाजूला जरी दिसेल तुम्हाला. झियाउर रहमान, थोडंसं अक्षर सांभाळून घ्या. खलेदा झिया माजी पंतप्रधान आणि झियाउर रहमान या दोघांचे पुत्र आहेत. कोण? तारिक रहमान. घरात सगळे पंतप्रधानच आहेत, लक्षात ठेवायचं. यांची पार्टी आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि विरोधी पार्टी शेख हसीना यांची होती, जी पडली आहे सध्या, ती होती आवामी लीग. थोडंसं राजकारण माहित असणं गरजेचं आहे, आपल्याला आवडतं अशा गोष्टी. तर मग ह्या ज्या काही दोन लेडीज आहेत, दोन्ही पण पंतप्रधान राहिले बांगलादेशच्या, शेख हसीना आणि खलेदा झिया. यांच्यामध्ये पंतप्रधान पदासाठी नेहमी काय असायचं? चढाओढ, चुरस असायची. त्यांच्या जे काही एकमेकांमध्ये चुरस आहे त्याला एक स्पेशल नाव आहे, ते लक्षात ठेवायचं. त्याला माहित आहे बॅटलिंग बेगम्स. बॅटलिंग म्हणजे लढाई असणं. बॅटलिंग बेगम. बेगम मध्ये हिंदीमध्ये काय म्हणू शकतो त्याला? महाराणी वगैरे किंवा प्रमुख. बॅटलिंग बेगम्स ही लढाई जर कोणाची विचारली असेल तर बांगलादेशच्या 2 PM राहिलेले आहेत, खलेदा झिया आणि शेख हसीना. शेख हसीना यांचा पक्ष आवामी लीग, खलेदा झिया यांचा पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि त्याचे नवीन पंतप्रधान आहेत तारिक रहमान. ठीक आहे. पुढे नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानाने सार्वत्रिक निवडणुकीत गायक ते राजकारणी, गायक पण आहेत आणि आता राजकारणी पण झालेत, असा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष पण दिला. आता प्रश्नात PM कोण आहेत ते पण दिलंय, बालेन शाह त्यांचा पक्ष पण दिलाय, राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष. मग विचारलंय का? आता देश विचारलाय. प्रश्न कसाही फॉर्म केला जाऊ शकतो. बालेंद्र शाह कुठल्या देशात? तुम्हाला आताच म्हटलं की 2 ठिकाणी उलथापालथ झाली. पहिले तो बांगलादेश, तारिक रहमान आपण पाहिलं, राहिला दुसरा नेपाळ. तिथं सुद्धा सेमच गोष्टी झाल्यात. तिथं पहिलं सरकार होतं आधीचं जुनं, कोणाचं? KP शर्मा ओली यांचं सरकार होतं आधी. तिथं अध्यक्ष होते, यांचं सरकार उलथून पाडण्यात आलं. मग तिथं अंतरिम सरकार किंवा म्हणतो थोड्या वेळासाठी जे काही सरकार आलं ते आलं, त्याच्या अध्यक्ष होत्या, महिला होत्या. अंतरिम सरकार लक्षात ठेवा, अध्यक्षा होत्या सुशीला कार्की. यांच्यावर सुद्धा नियुक्तीमध्ये प्रश्न येऊ शकतो. त्या पहिल्या महिला होत्या ज्या त्यांना तिथलं अध्यक्ष व्हायची संधी मिळाली होती, सुशीला कार्की. त्या न्यायालयाचे पण या प्रमुख राहिलेले आहेत, सुशीला कार्की. अंतरिम सरकारच्या प्रमुख होत्या. त्याच्यानंतर मग व्यवस्थित इलेक्शन झालेत आणि अध्यक्ष कोण बनलेत? बालेन शाह. पहिले होते हे KP शर्मा ओली, नंतर आले सुशीला कार्की आणि लेटेस्ट मध्ये आहे बालेन शाह. असं ते क्रोनॉलॉजी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यांचा पक्ष आहे स्वतंत्र, राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष. काय होते ते? गायक. गायकांमध्ये काय? रॅपर ज्याला म्हणतो, मागाशी पण आपण नाव पाहिले तसेच रॅपर आहेत.
राजकारणी आहेत, इंजिनियर पण आहेत, शिकलेले आहेत. बालेन शाह, बऱ्याच चांगल्या त्या गोष्टी पण त्यांनी सुरू केल्या. देश लक्षात ठेवायचा कुठे? नेपाळ. 10व्यातला जे काही आपली टेस्ट आहे त्यातला शेवटचा प्रश्न पाहू. 1 नोव्हेंबर 25 पासून पिढ्यान पिढ्या तंबाखूच्या वापरावर बंदी लागू करणारा जगातील पहिला देश. तुम्हाला म्हटले जगातील पहिलं वेळेला कोणी जर काही केलं असेल तर आपल्याला विचारलं जाते. कोण आहे? भूतान, न्यूझीलंड, श्रीलंका, मालदीव. उत्तर आहे मालदीव्स. मुस्लिम प्रधान देश आहे, त्यांनी ही बंदी लावलेली आहे. मालदीव्स आपले जे काही जवळचे देश आहेत तिथे काय घटना होत्यात. मालदीवचा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. मग आता आपल्याला महत्वाचे आहेत बांगलादेश असेल, नेपाळ असेल, यांचे अध्यक्ष कोण आहेत, तिथे काय काय प्रॉब्लेम झाले आता तुम्हाला मोस्ट ऑफ द मी सांगितलेलं आहे. तसेच हॉर्मोजची सामर्थ्यध्वनी हा सुद्धा एक महत्वाचा टॉपिक आहे. RSSची 100 वर्ष, जे जे काही लेक्चरमधून एक्स्ट्राचे टॉपिक आले ज्याला आपण टच केले त्याच्यामध्ये थोडं थोडं जाऊन गुगल सर्च करा, कारण ते एक्झामच्या दृष्टीने खूप खूप महत्वाचे आहेत. एक जरी याच्यावर प्रश्न आला तर सोन्याहून पिवळं, कारण की आपल्याला एक्झाममध्ये काय कंबाईनच्या एक्झामला नॉलेज तर महत्वाचं आहेच, पण आपल्याला 1 तासामध्ये 100 प्रश्न जर टॅकल करायचे असतील, 35 मिनिटामध्ये तुम्हाला जीएस संपवायचा आहे, 20-25 मिनिटात मॅथ्स पण करायचा आहे, 35 मिनिटात 80 क्वेश्चन किती फास्टली करायचे आहेत, अर्धा मिनिटं वगैरे सुद्धा नाही मिळत एका प्रश्नाला. मग यात जर तुम्हाला 4-5 क्वेश्चन जरी असतील, करंटचे असतील, इतर असतील, डायरेक्टली आले तर काय होते, सेकंदात उत्तर मिळते आणि बाकीच्या प्रश्नाला जायला तुम्हाला चान्स मिळते. कंबाईनला पास व्हायचं तंत्र, टाइम मॅनेजमेंट हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. अभ्यास किती असू द्यात, राईट टाइम चुका झाल्या, टाइम पुरला नाही, पास होत नाही. मोस्ट ऑफ द मुलांचं बाहेर आल्यावर हेच उत्तर असतं की माझ्याकडून सिली मिस्टेक झाल्या 4, मला वेळच पुरला नाही मॅथ्सला. ह्या गोष्टी करायच्या नाही. अभ्यास महत्वाचा आहेच, पण कंबाईनला वेळेचं मॅनेजमेंट सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणून 1 तासामध्ये कसं कसं आपण गोष्टी करणार याचं एक इमॅजिनेशन करायचं डोक्यामध्येच, कसं सोडवणार आहे हे सगळं पाहायचंय. मग कुठला सब्जेक्ट आपल्यासाठी सोपा आहे तो आधी घ्यायचा आहे, करंट अफेअर चांगला असेल ते आधी घ्या, किंवा काहींना खूपच मॅथ्समध्ये जायचं असेल ते मॅथ्स घेऊ शकतात, पण ते थोडंसं रिस्की राहील. त्याला सवय त्या पॅटर्ननुसारच प्रश्न सोडवायचे आहेत आणि चांगल्या प्रमाणात मार्क्स पाडून यश संपादन करायचं आहे. तुम्हाला तुमचे जे काही एक्झाम येणार आहे त्यांच्यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच.